सुशीला सुशीला विचार कर जरासा, विचार करून फोन करत जाय. उठली सुटली का फोनच नको करत जाऊ. फोन करून महापोरी संग बोलायलाही आता मला विचार करायला लागन काय? तिला फोन करायच्या पहिले आता मला विचार करायला लागन काय? म्हणजे एवढी परकी झाली का मी? मी तिची आई आहोत, मी तिची आई आहोत. मी अर्ध्या रात्री बी मला तिची आठवण आली तर मी फोन करू शकतो. त्याच्यातही विचार करू का मी? आई होय, मी आई तिची. काही कोणी परकी नाही होय का मी तिचे फोन करायसाठी विचार करू? बरोबर आहे, आई होय तू तिची, तर आईसारखी वाग. दुश्मन नको बनू तिची. तिच्या संसारात लुडबुड नको करू, घडी घडी फोन नको करू. खरंच तुले वाटत असन, तू आई होय, कोणत्याही आईले वाटते का आपली पोरगी आपल्या तिच्या संसारात खुश राहिली पाहिजे. आणि तुले जर खरंच वाटत असन ती खुश राहिली पाहिजे तिच्या संसारात, तिच्या सासरी, तिच्या घरी, तर तू तिला फोन करू नको 10 वेळा. असं आहे का? मी फोन नाही करन तर ते खुश राहीन काय? आणि मी फोन करन तर ते दुखी होईन काय? तुले समजून नाही राहिलं सुशीला. आता कसं तरी तुले समजव, तुझ्या समोर येईन ना तेव्हा तुले समजन. आता कर तू काय करतो तर तू करशील, समोर येईन तुले बरोबर समजून जाईल. एक दिवस नक्की तू गोट्यावर पायावर गोटा घेऊन पडशील. माया माय हे शब्द तेव्हा लक्षात घेतो. काही नाही पायावर गोटा गीता पडत. आता मकर संक्रांतीला पाठवतो म्हणे ना शांताबाई, म्हणून मी फोन करून पाहतो जराशा. आता 2-4 दिवस झाले संक्रांत होऊन तर अजून तर आली नाही. तिळगुळ घेऊन पाठवतो म्हणे. एका दिवसात घेऊन गेले, अचानक आले ना. तिळगुळ झालं का पाठवतो म्हणे. पाठवलं नाही ना अजून तर पाहतो ना फोन करून काय आहे काय नाही, काय परिस्थिती आहे काय नाही. फोन करून पाय, काही पाय परिस्थिती काय, तिची परिस्थिती, तिच्या घरची परिस्थिती पाहतो तू. तुझ्याच घरची परिस्थिती पाय ना तू. आपलंच घर सांभाळ ना. ते पोरीचं घर तिची सासून ती सांभाळते. हो, मी माझं घर सांभाळत नाही का मग? काय वाटते तुम्हाला? तुम्हीच करता का सगळं? तुम्ही फक्त वावरात जाता, मी नोकरी घर सगळं मीच तर सांभाळतो. हो सांभाळतं, रात्री पीठ भिजून ठेवतं, सकाळी पोया करतं, असं सांभाळतं घर तू. लक्ष दे घरामध्ये. दोघांचा स्वयंपाक आहे, ताजं भिजवत जाईल, ताजं बनवत जाय. पोरीले तिले आपलं गौरीले काही घडी घडी फोन करू नको. घरात मध्ये लक्ष दे आपल्यावाल्या. पोरीच्या घरात लक्ष नको देऊ. तुम्ही मला नको शिकवा बरं. फोन करू द्या, मला विचारून घेऊ द्या कधी येते काय येते. मग नंतर नाही करत मी बी. काय 10 वेळा फोन करतो काय? मला टाइम भेटते का? आजच करून राहिली फक्त. 2-3 दिवस झाले तर कायले फोन केला मी? कर फोन कर, विचार. नाही म्हणून तर मग जबरदस्ती करशील काय? पाठवच म्हणशील काय? हो, एका दिवसासाठी तरी पाठवा म्हणून, नाही तर मीच जाईल. कर, जे वाटते ते कर. हॅलो वाई, बोल ना. हो, कशी गेली मग संक्रांत? कशी गेली गौरी? बाबू बाबू जास्त त्रास देते का? आणि आराध्या काय म्हणते नानीच्या घरी जाऊ का? काही म्हणते? आठवण येते माई त्या बाबाची? येते आपल्या इच्छा आठवण येते का? नाही येत तिले का? बस दादीचंच घर आवडते. करते ना आई, अशी कशी आठवण नाही येणार? येते ना, तोही बी आठवण येते, बाबाची बी आठवण येते तिले. म्हणते कधी कधी आई चाल ना, म्हणते आपण त्या आधीच्या घरी जाऊ म्हणते, अशी म्हणते कधी. आणि संक्रांत काय जशी दरवर्षी जाते तशीच गेली. आणि तू सांग, तू कशी गेली? तिळगुळ बनवलं का नाही बनवलं? माई संक्रांत तिळगुळ कुठं बनवायला मला टाइम आहे काय? मी बनवलंच नाही. मी पाहून राहिली तू वाट. तू शांताबाई म्हणत होती ना का तिळगुळ घेऊन पाठवतो म्हणे गौरीले. संक्रांत झाली का? आता झाली संक्रांत, 2 दिवस झाले, आली नाही अजून तू, म्हणून मी फोन करून पाहिली. काहून आता नाही म्हणते का शांताबाई? नाही येत का मग? काय येतात काही येऊन राहिली मग? मी काही गोष्ट नाही काढली आई तशी का जातो का काही म्हणून. आता भल्ली आठवण येऊन राहिली व गौरी तू वाली. काय करू, गाडीच आठवण येते. तिकडून आली का मस्त गोष्टी करायचो मस्त आपण. आठवण येऊन राहिली तू वाली. मग असं करू काय? सगळे कपडे लागते घेऊन येऊन जाऊ का? मी सोडसाड करून देऊ का इथं? सासर सोडून देतो आता, तिथे येऊन जातो. येऊन जाऊ का 2 लेकरं घेऊन? नाही तशी नको करू बापा. सोडसाड करून नको येऊ. तुझ्या सासर सांभाळ, त्या सासू सासऱ्याला सांभाळ बापा. सोडसाड करून नको येऊ. मी एका दिवसासाठी म्हणत होती तुले, तूही उलटीच बोलता. राहू दे मग, नको येऊ. नाही येत तर आता काय येऊ आई? आता घडी इथं तिथं झालं ना. मी राहिले मी 1 महिना. आता तुला गमन तर नाही जाता तू, पण मग आता मी अजून येईन, मग अजून इकडे येईन, तर मग अजून नाही गमन, तर मग काय मी तुझ्यापाशीच राहू काय आई? म्हणून आता राहू दे. आता नाही येत. आता माझी सासू बी आता गोष्ट नाही काढून राहिली जाय का काही म्हणून. आणि हे आराध्याचे बाबाही म्हणत नाही जाय नेऊन देतो काही म्हणून. आता काय ले मग, आता राहू दे ना. आता नाही येत आता. बरं ठीक आहे, नको येऊ. मी विचारली बापा तुले, जबरदस्ती थोडी करून राहिली. येच बापा तू विचारली मी येतं काय म्हणून. बरं नाही येत ना, तर ठीक आहे मग. मी वाट नाही पाहत मग, नाही तर वाट पाहत बसतो मग. हो बरोबर आहे. मी फोन करायची भुलूनच गेली आई तुला, काही येत नाही म्हणून सांगायला. बरं ठीक आहे, वाट नको पाहू मग. नाही येत मी. हो ठीक आहे, नको येऊ. पाय सांभाळा. फोनवर बोलून राहिली, अजून आला आईचा फोन तिच्यावाल्या. आता पाणी तर भेटणार नाही आपल्याला, आता माझ्या हाताने घ्यावं लागेल. पाणी मागन तर 2 शब्द जास्तच बोलन. जाऊ ते, मागतच नाही मी पाणी. मी जातो घेऊन घेतो. बोलत राह फोनवर, जाय तिकडे. बोलायचंच बंद करा आपण आता. वाई ठीक आहे, ठेव मग. बापरे, घडा पाय दुखून राहिला बापा आता. आई काहून नाही, काय झालंय?
बापरे बापरे करत आली आणि तोंड कोण पडलं तुझं आणि काय झालं पायाला काऊन हात लावून उभी आहे काही नाही पडली रे गोल्या पडली पायाला लागलं थोडस हा पडली कुठं पडली चालतं कशी आहे तू लहान आहे का तू पडाले पडली म्हणतं चांगली ध्यानानं चालत जाय ना पाहून डोळे उघडे करून चालत जाय ना उघडीच तर करून चालतो रे बापा पतंग उडत होती रे पतंग उडत होती पोट्ट्या म्हणाल्या ओढा 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 काकू मागा 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 सरकली आणि त्या खांब्याला शेंडून पडून गेली काय आहे इथं पाणी अय बैताड फोन मध्येच पाहत राहशील काय गौरी इथं आई आली आई कणारून राहिली पायाले पकडून आली तरी तू पाहून नाही राहिली मी बोलून राहिलो आई संग तरी तू फोन मध्येच पाहून राहिली पाणी आण का काही हळद गरम कर जरासा का काही म्हणून काही नाही राहू दे रे गोल्या बोल नको तिले तिले काय म्हणतो तू पाय नाही तूच पाय ना तू आली कणारून राहिली ते फोन मध्येच पाहून राहिली आता मी आलो माझ्याकडे तिचं ध्यान नाही का आले बा तर पाणी देवा फोनवरच पाहून राहिली बोलून राहिली आता तू आली तुझ्यावरही तिचं ध्यान नाही का माझी सासू कणारून राहिली बा पाणी आणून देवावं हळद गरम करून टोंगड्याला लावून देवावं तर काहीच नाही फोनमध्येच पाहून राहिली तू म्हणतो बोलू नको माय ध्यानच नाही हो गोल्याजी पण काय झालं आईले आई काय झालं तुम्हाला ध्यानच नाही इच्छा इथं राहून तुझं ध्यान नाही ध्यान कुठं आहे तुझं ध्यान सगळं तिकडे आहे तुझ्या आईच्या गोल्या राहू दे गौरी काय हो कशी हो गौरी काय करतो तू मग तो बोलते तर म्हणतो बोलते आणते पाणी दे मला एक गिलास आणि खरंच कर बरं गरम कर बरं हळद जराशी खोबरं खावाच्या तेलामध्ये गरम कर नाही तर त्या आपल्या सरसोच्या तेलामध्ये कर हळद पाणी आणून दे पहिले हो हो आई आणतो पडले काय झालं कुठं पडले तुम्ही पडल्या कुठेही पडल्या जा पहिले ते पाणी आणून दे पहिले गिलास भर आणि ते तेल ठेव हळद टाकून मग विचारपूस करतो हे असं अल्लग बांधा लागन एका थैलीमध्ये एक कटोरी हे शांताबाईच्या घरी झाली आणि हे एक कटोरी झाली कांताबाईच्या घरी काय करून राहिली तू हे कटोरी अलग अलग लड्डू ठेवून काय करून राहिली काही जादूटोना करतं काय काय काही बोलता जादूटोना मी काय ले करा हे आता आपण चाललो ना आनंदपूरले त्याची तयारी करून राहिली आनंदपूरले जावाची तयारी अशी 2 कटोऱ्या हे लड्डू ठेवले तू न कटोरी मध्ये अलग अलग हे कोणती तयारी तू आनंदपूरले जावाची बाबा हे पा हे एक कटोरी शांताबाईच्या घरी आणि हे एक कटोरी कांताबाईच्या घरी असं अलग अलग बांधतो मी हे लड्डू आणि मग तिथं गेला का एक थैली शांताबाईच्या घरी आणि दुसरी थैली कांताबाईच्या घरी एकातच घेईन तर मग तिथं आपल्याला कन्फ्युजन होईल ना का शांताबाईले किती देऊ ना कांताबाईले किती देऊ त्याच्यापेक्षा कणी मी इथूनच अलग अलग पोटल्या बांधून घेतो एक पोटली शांताबाईच्या एक पोटली कांताबाईच्या घरी जास्त टाइम आपला वाया जाणार नाही आज आपल्याला आज जावाचं ना आजच येवाचं म्हणून होय हे तयारी करणं सुरू आहे माया बरोबर आहे तू जसं करतो तसं कर बरं मग बांधते आणि चाल लवकर ते कुठं आहे ते किल्ली कुलूप घे लाव घराले चाल पटकन मग तिकून येवा बी लागते आपल्याला राहायचं नाही आहे आपल्याला हो ना मी काय म्हणतो काय राहू म्हणतो का नाही राहू ना जाऊ आणि संध्याकाळी ना परत ना वापस येऊन जाऊ आणि बरं आतमधून ना थैली त्या थैली मध्ये कपडे आहे का नाही बाबूचे ते थैली बी आणा नाही तर ते कपडेच राहून जाईन घेतले मोठ्या आवडीनं तुम्ही बाबूसाठी कपडे आणि राहूनच जाईन ना आणा ते थैली त्याच थैली मध्ये हे बी ठेवून देतो लड्डू पोटल्या बांधून अलग अलग अरे हो बाबूसाठी ये मी कपडे आणले ड्रेस आणला मस्त काय मी भुलूनच गेलो होतो नाही तर आता राहूनच जात होता आणतो थैली आणतो हे बांधतो काय त्यात बांधतो तो आणि तू टिक्की बिना केला का नाही केला अजून टिक्की बिना करायला टाइम लागून काय तुले म्हणून तर म्हणतो तुम्ही भूलभालच होता आणा ते आतून थैली जा हो आजी तुला मला सांगतो हो हे इथं लागलं हो बापा पायाले बापा हो दुखत नाही आता कम झालं दुखणं नाही राहू दे बापा तेल पावडर न काय होईल बापा मोठी सायनी झाली तू तर तेल पावडर लावून देत मला राहू दे बाबा आजीला ना डॉक्टर पाठी घेऊन जाता डॉक्टर पाठी नेलं मध्ये कोणी डॉक्टर मग थोडी देईन तर मग आजीचं पाणी दुखता हो नेऊ बेटा आजीले पाहू नेऊ ये इकडून बस आजी ते पाणी आहे गिलासात सांडून जाईल आई पिऊन घेईन ते पाणी आजी पाणी पिऊन दे ना पाणी पिऊन दे लवकर आजी त्याची पाणी चहा बनव ना आजी त्याची चहा बनव हो बनव बरं गौरी चहा बनव बरं पाणी आणून दे म्हटलं तर पाणीच आणलं तू असं नाही काही चहा मांडू काय आराध्याचे बाबा चहा मांडू काय असं नाही पाणी म्हणलं तर पाणीच आणून दिलं उभी आहे तमाशा पाहत त्या लेकराला तरी समजते पण तुला समजत नाही जाय मान चहा मला काय माहित आता चहा लागते म्हणून आईले
तुम्हाला तसं सांगायचं होतं ना, चहा मान म्हणून. मग मानून घेतला असता तुम्ही, प्यायला नसतात मग वाया नाही गेला असता का? चहा वाया जाते का कधी? हा, चहा वाया जाते का कधी? चहा तर कधीच आई मानली तू, तर पिऊनच घेतो आम्ही. बाबाई, आई बी पेते. हो गौरी, मान बरं चहा जरासा. हो आई मानतो. आई चालतं का दवाखान्यात? जास्त दुखत असन, मुका मारसन, अंदरुनी मारसन तर चाल दवाखान्यात. आई एक्सरा घे करू तर माहीत पडून जाते. नाही रे, एवढं नाही लागलं, एवढं नाही, एक्सरे घे नाही करायला लागलं, दवाखान्यात जायची गरज बी नाही. आता ते बाबा आले म्हणजे त्याले मी पाठवतो, ते लिंबाचा पाला आणाले आणि त्या लिंबाचा पाला कपड्यात बांधून मीठ टाकून मस्त शेकतो, ठीक होऊन जाते. आणतो ना आई, मी आणतो ना, कडुलिंबाचा पाला ना आणतो मी. आणतो काय? आण बरं मग, आण. मस्त कपड्यात बांधून शेकतो, ताव्यावर गरम करू शेकतो मस्त पायाने. कांता ये ना, बस ना. काऊन कशी पडली व शांताबाई? आम्हाला गावातल्या बाया सांगायला लागल्या, तुझी बहीण पडली व हा, लंगडत चालत गेली म्हणे. हा, कुठं सापडली, कशी काय पडली? एवढे चांगले चालत नाही का लेकरावानी, पडून जातं पुदुक्कून. तसं नाही व, मी चालता नाही पडली. त्या पोट्टाईच्या हातून पतंग घेतली, पतंग उडवत होती ना, त्या कृष्णानं पतंग उडवली होती वर, तर मी धरली आणि अशी हालून राहिली होती. पोट्टे लेकर काय म्हणायला लागले, काकू पतंग पडते, ओढा. तर अशी पतंग ओढाले गेली, मांग सरकली तर पडली बापा, शिनली त्या खंब्याले तर पडली, चांगली कमरेच्याच भारावर पडली आणि पायाला बी थोडस लागलं. पाय तेवढे तुला समजलं नाही? मांग पायता नाही आलं? एवढे गुंग झाली होती पतंग उडवण्यामध्ये. गुंग नाही झाली होती व कांता, गुंग नाही झाली होती. मामूले काय माहित मांग खंबा आहे म्हणून. बापरे गौरी, भातात चहा आणला तू ना? भातात चहा बनवला? मी आली ना, आताच आली ना, जराशी बोलली तर तू चहा आणून दिली. भातच बनवला चहा? पहिलेच बनवला होता काकू चहा म्या, तुम्ही येवाच्या पहिलेच मी चहा मांडला. असं काय? म्हणजे तू घरच्यासाठी मांडली नाही, मी चहाच्या टायमातच आली मग. हो मावशी, तुम्ही चहाच्या टायमात आल्या, तुमच्या नशिबात चहा होता ना घरचा, म्हणून घ्या चहा, प्या ना. हो, माझ्या नशिबात होता बापा आज चहा, म्हणून मी बरोबर चहाच्याच टायमात आली ना. तुला घेत का मग चहा? तू घे ना. नाही मावशी, मी नंतर घेईन. हो काय? गेली नाही तू? मकर संक्रांतीला जाईन म्हणत होती काय ना? काही जाशील तर? अरे हो, मी भुलूनच गेली हो गौरी. म्हटलं होतं म्या नाही तू आईले तिळगुळ घेऊन पाठवून म्हणून, तर जातं काय तर चालली जाय. तिळगुळ आपलं आहे ना, लड्डू बनवले आहे ना आपण, तर उद्या गोल्याला घेऊन, गोल्यान तू दोघे जण चालले जा बरं उद्या. जातं काय म्हणजे काय, चाललेच जा. हा, तिळगुळ घेऊन. नाही जात आई, काय अजून जाऊ नाही येऊ, नाही जात. हे बी कट खातेत ना, चिडचिड करतेत, काम टाकून सदाई जाऊ काय म्हणते, तर त्याच्यापेक्षा राहू दे, आता नाही जात. नाही जात असं तर पाय, मी बोलली होती तू आईले, म्हटलं होतं, तुलाही म्हटलं होतं का तिळगुळ घेऊन पाठवून. तू आई बी म्हणे तिळगुळ घेऊन पाठव जा, तर जाय बा. मी म्हणत नाही नको जाऊ म्हणून, नाही तर म्हणशी का माझ्या सासून म्हटलं नाही. हो बरोबर आहे ना गौरी, आता शांताबाई तर तुला जाय म्हणते, आता तूच म्हणतं का म्हणा नाही जात. चालली जाय, एक रात्र राहा, दोघे जण चालले जा, एक रात्र राहा आणि येऊन जा. नाही आता नाही जात. नाही मावशी, आता नाही जात मी, राहू द्या, काय एका रात्रीसाठी नाही जात. शांते, मारी मा, काय झालं व तुले? या ना बेबी बाई, या बसा, या बेबी बाई, बसा. काय झालं तुले? हा, काऊन लंगडत चालली होती साऱ्या गावातून? हा, कंबर इचकोत. हा, काय झालं, कुठं पडली? आता सगळे सांगत बसा लागते बेबी बाई. आता काय सांगू मी, आता सारे तेच सांगून राहिले. पतंग उडवता पडली हो हे बेबी बाई. मी पतंग उडवता पडली, पतंग उडवत होती, माग सरली, शिनली खंब्याला पडली खाली. ए मारी मा, पतंग उडवाले तू न पतंग उडवाले घेतली होती? हा, मांग दिसत नाही का? पाहाव ना मांग. माय ध्यानच नाही राहिलं बेबी बाई, माग सरली, मला काय माहित दिसलाच नाही खंबा. आता दुपारी मी चालली होती त्या सडकीवर तो रामलाल भाऊ अंगावरच आला बापा, पतंग उडवता मांग सरून अंगावरच आला. बरं झालं मी थोडीशी मांग सरून गेली, नाही तर केवढ्यानं मी पडली असती खाली, तो पडला असता मावर. आणि बोलली मी लय. हो काय बेबी बाई, मग तुम्ही बोलल्या तर ते मग खाली मुंडकी टाकून पाहाय असं तुमच्या इकडे नाही ते रामलाल भाऊ? नाही, तो रामलाल भाऊ कुठं खाली मुंडकी टाकून पाहते का? अजून म्हणे गलती झाली बेबी बाई, तसं जाय तिकडे म्हणलं,
चालली गेली, मग गेली किराणा घेऊन आली बापा. सरलं होतं तर. हो काय गौरी आण ना बेबी बाईसाठी चहा आण ना. एक कप आहे का नाही? नसन तर मांडून घे एक कप. जा गौरी मांडून घे एक कप. नसन तर असं ना गोल्याच्या हिश्श्याचा. हा गोल्या येवाच असताय. हाय हाय आणतो. शांते मग काय जास्त लागलं काय व? हा ते दवाखान्यात गी जाऊन पाय ना. नाही नाही बेबी बाई जास्त दिसत नाही. दवाखान्यात जावाची गरज नाही. गोल्या गेला आता लिंबाचा पाला आणाले. लिंबाचा पाला पोटलीत बांधून मस्त त्याच्यात मीठ गीत टाकून शेक घेतो चांगला तर ठीक होऊन जाईल. दवाखान्यात जावाची गरज नाही. हा ठणकते काय? अंदर ठणकते का वरतून ठणकते? ठणकत नाही बेबी बाई, दुखते. थोडं थोडं दुखून राहिलं. अंदरुनी मार नाही आहे. वरचाच आहे थोडंसं. ये पाय भाऊजी बी आले. कायची मीटिंग भरली? हळदी कुंकवाची मीटिंग होय का? कोणाच्या घरी करा काय करा डिस्कशन घ्यावासाठी होय का मीटिंग? नाही नाही भाऊजी ते मीटिंग नाही भरली. आम्ही शांताबाईला पाहायला आलो होतो. मी पहिले आली मग बेबी बाई आल्या. काऊन हिले काय पाहता आणि हे काऊन लढून राहिले? हा काऊन शांते काय झालं? पडली रे रामदास या पडली. ते पायाले लागलं तिले, कमरीले लचक आली तिले. गौरी ते सासरे बी आले हो. एक कप चहा शिवायचा आण. हो मावशी आणतो. आणि आराध्याचे बाबा आले का? संग मग त्याच्यासाठी घेऊन जातो. नाही तर पहिले बाबासाठी दे आणि मग आराध्याचे बाबा येईल. अजून त्याच्यासाठी नाही. नाही गोल्या तर नाही आला हो अजून. एकच कप आण फक्त त्या सासऱ्यासाठी. ते गोल्या येवाचा आहे त्याच्यासाठी नको आणू, थंड होऊन जाईल. बरं बरं मावशी ठीक आहे. बाबासाठी सांगतो. इकडे चहा मांडायला लावला आणि कुठं गेले तर काय माहिती. हो लिंबाचा पाला आणायला गेले वाटते. मग जाते चहा पिऊन. चहा तर मोठ्या ढोशीने मांडायला लावला. गौरी आण ना चहा. या मावशी बी बाई घ्यायचं होतं. हो मावशी आणतो. मले चहा गौरी, मले दे ना चहा. हो आणतो. आणि मी स्वयंपाक घरातूनच विचारलं होतं मावशीले का आराध्याचे बाबा आहे काय. तसं मग तुमचा घेऊन आली असती एक कप भर चहा. मावशी म्हणे नाही म्हणे आलं नाही म्हणे. हो तर आता आलो ना. आता दे आण कप भर चहा. मावशी सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही का बा आराध्याचे बाबा बी आहे. असं खोटं बोलायला लागते का? हा नाही म्हणत होत्या. आता डबल फेरी मारा लागते मला. हो तर तवा नाही आलता ना मग. हो येवाच असता होता. आता आला तो. मी खोटे बोलून काय करू बाबा? गौरी मी आता आलो. मी मावशीला कायले तू एवढ्या जोरानं धमकावून राहिली? आता आलो मी. मावशी कायले खोटं बोलून तुला सांग? हो ना बापा गौरी बरीच बोलते. मी काय खोटं बोलून याच्यासाठी? काहीतरी मला काय फायदा होईल का? काही खोटं बोलून मला काय सोनं नाणं भेटेल का? मला काय गळा भेटेल काय खोटं बोलून मी? नाही मावशी मी तशी नाही म्हणत. खोटं काय बा तुम्ही मजाक केली काय माझ्या संग? मजाक करायला लागते का मजा? एक तर मी लेकराले सांभाळून थकून जातो आणि अजून तुम्ही मजाक करून राहिले म्हणून म्हटलं मजाक खोटं बोलले असन तुम्ही. हो मी कायले खोटं बोलत नव्हतं असं. मी कायले मजाक करेन तुला सांग? मजाक ते लागतं का? तू मा बहिणीची सून तर माई बी सूनच लागतं. मी कायले त्या संग मजाक करेन ना? हा झालं असन गौरी. घेऊन ये चहा. तो नाही आला होता. तू जेव्हा विचारली ना तेव्हा नाही आला होता तो आता आला. आता लागतेच किती दूर. काय तुला का तुझ्या घरी माहेरी जावं लागेल का चहा आणाले? हा इच्छा इथंच आहे ना किचन. आपलं स्वयंपाक घरी इथंच आहे. 2 पावलं टाकले का स्वयंपाक घरी येते. घेऊन ये एक कप चहा. कायली इथं तोंडाले तोंड देऊन राहिली ना फालतू भेस करून राहिली तू. हा वादावाद थोड्याशा गोष्टीसाठी. आई मीच गलत. मीच चुकायची. मीच वादावाद करून राहिली. लय चिडचिड करते गौरी आजकाल. आता थोड्या गोष्टीसाठी चिडचिड वाद. काऊन चिडचिड करते ते? हा तब्येत खराब असेल तर दवाखान्यात घेऊन जाय गोल्या तिले. काही तब्येत की खराब नाही आहे तिची. चांगलीच तर आहे ना. कायची तब्येत खराब आहे? बेफालतूच चिडचिड करते ते. फालतूच चिडचिड करते. तब्येत चांगलीच आहे पण तुम्हाला काय माहित आहे? अर्ध्या रातपर्यंत जागा लागते. 2-3 वाजून जाते. बाबू झोपू देत नाही. मग चिडचिड नाही होईल तर काय होईल तर मग? हा इथपर्यंत आई तुम्ही म्हणता इथपर्यंत जावं लागते पण इथपर्यंत जायला पाय दुखते. 10 वेळा एका ठिकाणी जरा करा बरं. पाय नाही दुखन का? आता सगळं चिडचिड करून टाकलं बाबू ना. 2 दिवस चांगला राहिला. आता अजून 2-3 वाजेपर्यंत जागवते तो. गौरी मी समजू शकतो. मास राहून बी तसाच करे. रातभर जागरण करे मला. मी बी मग सकाळी सुटून तशीच चिडचिड करतो त्या मावसाजीवर. जा आता नाही आला होता तो. आता आला. घेऊन ये एक कप भर चहा घेऊन ये. नाही तर थांब मी आणतो. बस इकडे बस ये. मी आणतो. नाही मावशी बसा तुम्ही. मी आणतो. मावशी तुम्हाला वाईट वाटलं का मी अशी बोलली तर? वाईट वाटलं काय विचारतो अजून? वाईट तर कोणाला वाटणच. नाही लागलं तिले वाईट. हवं कांता तुले वाईट लागलं काय? हा तुले वाईट वाटलं काय? सून बोलली तर काय बोलली ते? शिवाय दिले का तिनं? नाही बेबी बाई मला नाही वाईट वाटलं बाबा. हा तशी बी गौरीचं बोलणं काही मला वाईट नाही वाटत. गौरी तर माझी सोन आहे पण आम्ही दोस्ताना सारखेच राहतो. नाही गौरी? हा मी काही तिला बोलले तर तिला वाईट वाटत नाही. ते काही बोलले मला तर मला वाईट वाटत नाही. मी नाही वाईट वाटून घेत बाबा. कोणी बोललं तरी. बोललं गेलं झालं. काय तर निघाला शब्द गेला झालं. वाईट वाटून घ्यायचं काय? जा घेऊन ये चहा घेऊन ये गौरी.